भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थन केल्यानंतर मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आज भगवानगडावर जाणार आहेत। सकाळी 10 वाजता धनंजय देशमुख हे बीडहून भगवानगडच्या दिशेने रवाना होतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। विकास, काय अधिक माहिती आहे? आज धनंजय देशमुख खरं तर भगवानगडावर जाणार आहेत। धनंजय मुंडे यांनी नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि आता धनंजय देशमुख देखील त्यांची भेट घेणार आहेत। काय अधिक माहिती आहे? हो, निश्चित मेघना, आपण पाहतो की धनंजय देशमुख जे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, ते या संपूर्ण प्रकरणाचे जे काही पुरावे आहेत ते घेऊन भगवानगडावरती पोहोचणार आहेत। साधारण 9च्या नंतर जे काही धनंजय देशमुख आहेत ते भगवानगडाकडे रवाना होतील आणि विशेष बाब म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख जी आहे ती देखील त्यांच्या सोबत असणार आहे आणि भगवानगडावरती पोहोचल्यानंतर संत नामदेव शास्त्री यांची ते भेट घेणार आहेत आणि जे काही पुरावे आहेत देशमुख हत्या प्रकरणातील ते पुरावे जे आहेत ते सादर करणार आहेत, त्यांच्या समोर देणार आहेत आणि त्याच्यानंतर ते भगवान भावांचं जी काही समाधी आहे त्याचं दर्शन देखील घेणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं तर बीडवरून साधारण 10च्या नंतर या ठिकाणी धनंजय देशमुख हे भगवानगडाकडे रवाना होतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ते पुरावे जे आहेत ते सादर करणार आहेत। आपण पाहिलं असेल की 2 दिवसांपासूनच या ठिकाणी जे काही धनंजय मुंडे आहेत ते भगवानगडावरती मुक्कामी होते। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी महंत नामदेव शास्त्री हे माध्यमांच्या समोर आले आणि त्यांची धनंजय मुंडे यांची पाठराखण जी आहे ती नामदेव शास्त्री यांनी केली होती। मात्र याचाच जी काही खंत आहे ती व्यक्त बोलून दाखवलेली आहे धनंजय देशमुख यांनी। त्यामुळेच आजची ही भेट निश्चित महत्वाची असणार आहे आणि 9च्या नंतर धनंजय देशमुख हे भगवानगडाकडे रवाना होतील। मेघना, निश्चितच धन्यवाद विकास, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।